आज आपल्याला सराव संच 2.3 मधील 5 उदाहरण सोडवायचे आहे। प्रश्न दिलेला आहे आपल्याला, पुढील वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा। आता दिलेलं उदाहरण वाचू आपण। 2y वर्ग अधिक 9y अधिक 10 बरोबर 0। तर या समीकरणामध्ये जे वर्गपद आहे त्याचा सहगुणक 2 आहे। मग पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये वर्गपद जे असेल त्या वर्गपदाचा सहगुणक आपल्याला 1 पाहिजे आणि म्हणून या समीकरणाला आपण 2 ने भागून घेऊ। 2y वर्ग मधील 2चा जर आपल्याला लोप करायचा असेल तर त्या पदाला 2 ने भागावं लागेल आणि वर्ग समीकरणाची समानता टिकवण्यासाठी आपण प्रत्येक पदाला 2 ने भागू आणि 2 ने भागिल्यानंतर आपल्याला काय म्हणता येईल, दिलेले जे समीकरण आहे त्या समीकरणामध्ये बदल होणार आहे। वर्ग समीकरणाला 2 ने भागून काय येईल, मग आपल्याला समीकरण काय मिळणार आहे, y वर्ग अधिक 9/2y अधिक 10/2 म्हणजे किती होतात 5 बरोबर 0। 0/2 म्हणजे 0। आता यानुसार जे दिलेलं पद आहे यामध्ये y वर्ग अधिक 9/2y अधिक 5 बरोबर 0। तर या समीकरणामध्ये जे पहिले जे दोन पद आहेत याची तुलना आपल्याला करायची आहे 2y वर्ग प्लस 2yz शी। आता ही जी तुलना करायची आहे आपल्याला ती दिलेलं पद दोन पद जे आहे त्या दोन पदांचं रूपांतर आपल्याला त्याच्यामध्ये एक पद असं मिळवायचं आपल्याला की जेणेकरून ते जी राशी आहे ती पूर्ण वर्ग राशी होणार आहे। आता या ठिकाणी आपल्याला एक सूत्र लिहिता येईल y प्लस z स्क्वेअर इज इक्वल टू y चा वर्ग अधिक 2yz अधिक z चा वर्ग। आता या सूत्रानुसार आपल्याला असं म्हणता येईल की पहिलं जे पद आहे ते वर्गपद आहे, नंतर मध्यम पद 2yz आणि शेवटचं पद z वर्ग आहे। मग या ठिकाणी आपल्याला तुलना कोणती करायची आहे, y वर्ग अधिक 9y 9/2y बरोबर y वर्ग अधिक 2yz। आता या ठिकाणी y वर्ग सारखा आहे त्याचा लोप होईल 9/2y बरोबर 2yz। आता 2y इकडे गुणिला आहेत आणि म्हणून आपण काय लिहिणार 9y/2 भागिला 2y बरोबर z म्हणजे आपल्याला लिहिता येईल 9y/2 गुणिला 1/2y बरोबर z। आता y चा लोप होईल आणि 9 1 9 आणि 2 गुणिला 2 म्हणजे किती होतात 4 9/4 z ची किंमत मिळेल आपल्याला 9/4 आणि म्हणून z चा स्क्वेअर काय येईल 9चा वर्ग 81 आणि 4चा वर्ग 16। आता ही जी z वर्गची किंमत आपल्याला मिळाली ही किंमत आपल्याला कशात टाकायची आहे, त्या समीकरणामध्ये एकदा वजा बेरीज करायची आणि एकदा वजा करायची आहे। आता आपल्याला जे समीकरण दिलेलं आहे दिलेलं समीकरण काय आहे आपलं y वर्ग अधिक 9/2y अधिक 5 बरोबर हे 0 बरोबर हे जे आहे हे दिलेले समीकरण आहे। आता आपण जे समीकरण लिहिणार आहोत ते आपण सोडवलेलं y वर्ग अधिक 9/2y अधिक त्याच्यामध्ये एक पद आपण मिळवणार आहोत z वर्गची जी किंमत आलेली आहे आपली 81/16 वजा 81/16 अधिक 5 बरोबर 0। आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, पहिली जे तीन पद आहेत हे पूर्ण वर्ग राशी झाली y वर्ग अधिक 9/2y अधिक 81/16 आणि उरलेले जे पद आहेत ते आपण लेफ्ट साईडला घेणार आहोत राईट साईडला घेणार आहोत। ते काय येतील मग 0 वजाच्या ऐवजी अधिक 81/16 आणि वजा 5। आता ही जी राशी आहे y वर्ग अधिक 9/2y अधिक 81/16 याचं जर आपण याला वर्गाच्या सूत्रानुसार जर लिहायचं म्हटलं तर आपल्याला लिहिता येईल y अधिक 9/4 कंसाचा वर्ग। याचा विस्तार हा येणार आहे y वर्ग अधिक 9/2y अधिक 81/16। आता इकडे काय लिहिणार आपण 81/16 वजा 5 म्हणजेच काय 5/1
आता आपल्याला असं लिहिता येईल 81/16 वजा 16 या संख्येने 5ला गुणायचं म्हणजे किती होतील 80/16 म्हणजे 81 वजा 80 म्हणजे किती होतात छेदस्थानी 16 म्हणजेच आपल्याला काय किंमत मिळते y अधिक 9/4 कंसाचा वर्ग बरोबर 1/16. आता 1/16 ही सुद्धा वर्गसंख्या आहे आणि ती आपल्याला असं लिहिता येईल y अधिक 9/4 कंसाचा वर्ग बरोबर 1/4 कंसाचा वर्ग. आता दोघं बाजूला लेफ्ट साईड आणि राईट साईड हे दोघं वर्गपद आलेले आहेत, वर्गसंख्या आलेल्या आहेत, म्हणून आपण काय म्हणू दोन्ही बाजूला वर्गमूळ घेऊ आणि दोन्ही बाजूंना वर्गमूळ घेतल्यानंतर आपल्याला काय किंमत मिळणार आहे y अधिक 9/4 बरोबर 1/4 आणि म्हणून y ची किंमत घेताना आपल्याला लिहिता येईल y बरोबर एकदा प्लस आणि एकदा मायनस. आता वर्गमूळ जे आहे हे आपण अधिक वजा या स्वरूपात घेतो आणि म्हणून आपण एकदा काय करू 9/4 बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथं y ची किंमत मिळाली. y ची किंमत जर काढायची असेल तर आपल्याला म्हणता येईल y अधिक 9/4 बरोबर एकदा आपण अधिक किंमत घेऊ 1/4 किंवा y अधिक 9/4 बरोबर वजा 1/4. आता y बरोबर वजा 9/4 अधिक 1/4 आणि म्हणून आपल्याला लिहिता येईल वजा 9 अधिक 1/4 म्हणजे वजा 8/4 म्हणून वजा 2 आणि y बरोबर वजा 1/4 वजा 9/4 म्हणजे वजा 10/4 बरोबर वजा 5/2. याप्रमाणे आपल्याला वर्गसमीकरणाची दोन मुळे मिळालेली आहेत. एक आहे y बरोबर वजा 2 आणि दुसरं y बरोबर वजा 5/2. म्हणून आपल्याला लिहिता येईल वर्गसमीकरणाची मुळे वजा 2 आणि वजा 5/2 आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा.